श्रावण महिना म्हटलं की सोमवारचा उपवास आणि उपवास म्हटलं की थकवा जाणवणं, आळस आल्यासारखं वाटणं, काम करण्याची इच्छा न होणं, अशा समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर हे लाडू तुम्ही नक्कीच बनवून ठेवले पाहिजेत. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, चांगले फॅट्स असतात, ऊर्जा देणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे लाडू खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम परफेक्ट असा नाश्ता आहे. बनवायला अतिशय सोपे आहेत, झटपट तयार होतात आणि महिनाभर टिकतात. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लाडूंसाठी लागणारं साहित्य पाहूयात. अर्धा किलो आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. 350 ग्रॅम घेतलेला आहे गूळ, ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे. आता गूळ कोणता वापरायचा हे मी तुम्हाला सांगते. हा आहे ऑर्गॅनिक गूळ म्हणजेच सेंद्रिय गूळ. हा गूळ अशा ऊसापासून बनवतात जो रासायनिक खते किंवा कीटकनाशकांशिवाय उगवला जातो आणि हा गूळ बनवताना कुठल्याही हानिकारक रसायनांचा वापर केला जात नाही. हा आहे साधा गूळ. हा गूळ बनवण्यासाठी रासायनिक पद्धतीने पिकवलेला ऊस वापरतात. रस स्वच्छ करण्यासाठी आणि गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. आता दोन्ही गुळामध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लाडू बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गूळ वापरू शकता. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढाई गरम करून घेतली. यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम फुल करायची नाही. लो टू मीडियम फ्लेमवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. फुल फ्लेमवर शेंगदाणे भाजले तर ते बाहेरून भाजल्यासारखे दिसतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. यामुळे लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि लाडू खाण्यासाठी देखील ते चविष्ट लागत नाहीत. तर हे पहा, लो टू मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिट आपण हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. काढून घेऊयात. शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत. इथे मी मोठ्या ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे ग्राइंड करायचे आहेत. तर हे पहा, पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे काढून घेतले आणि अशा प्रकारे जाडसर असे हे ग्राइंड करून घेतलेले आहेत. हे पहा, एकदम बारीक देखील करायचे नाहीत. असे मोठे मोठेच आपल्याला हे अगोदर फिरवून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे बारीक करताना मिक्सर ऑन ऑफ करतच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम जास्त देखील बारीक होत नाही. आता यामध्ये आपण गूळ घातला, इलायची पावडर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि पुन्हा एकदा हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण पुन्हा टाकून घेतलेलं आहे आणि पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हे पहा, याच्यात जो आपण गूळ घातला होता तो पूर्ण या मिश्रणामध्ये एकजीव झालेला आहे. तर सर्व मिश्रण मी अशा प्रकारे हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. आता यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे. कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते. तर हे पहा, आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये एखादा जर गुळाचा खडा राहिला असेल तर तो हाताने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे. आणि आता आपण लाडू वळून घेऊयात. पहिला लाडू वळताना तळहाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. तर हे पहा, इथे मी थोडंसं तूप हाताला लावून घेतलेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊयात. तर इथे मी एक एक मूठ हे मिश्रण वापरलेलं आहे. सर्व लाडू एकसारखे तयार होण्यासाठी एखादी छोटी वाटी देखील तुम्ही इथे वापरू शकता मिश्रण घेण्यासाठी. तर हे पहा, अगदी सहज लाडू हा वळला गेलेला आहे. अजिबात याला दाब द्यावं लागत नाही. अगदी हलक्या हाताने हे लाडू झटपट वळले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असा हा लाडू तयार झालेला आहे. आणखीन तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. एवढ्या साहित्यामध्ये मीडियम साईजचे 21 लाडू तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.